अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरात विक्रम पाटील नावाचा तरुण राहत होता. कॉलेज पूर्ण केल्यानंतर त्याला चांगली नोकरी मिळाली. काही वर्षांत तो कायम झाला आणि पगारही वाढला. आता लग्न करण्याचा विचार मनात आला. जवळच्या एका गावात प्रियंका नावाची सुंदर मुलगी बघितली. घरच्यांनी होकार दिला आणि काही दिवसांतच विक्रम आणि प्रियंका यांचा विवाह पार पडला. लग्नानंतर दोघे अहमदनगरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागले. संसार आनंदाने सुरू झाला. लग्नाला 1 वर्ष पूर्ण होत असताना घरात एका मुलाचा जन्म झाला. मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला. प्रियंकाने विक्रमकडे घर विकत घेण्याची मागणी करायला सुरुवात केली. विक्रमच्या मनातही होतं की आपलं हक्काचं घर असावं. पगाराचा अंदाज घेऊन कर्ज काढून घर खरेदी केलं. घराचे हप्ते सुरू झाले. मुलाला नर्सरी ते ॲडमिशन दिलं. संसार सुरू होता. विक्रम कंपनीत जायचा. प्रियंका मुलाला शाळेत सोडायची. असा नित्यक्रम सुरू झाला. पण घर घेतल्यापासून विक्रम तणावात दिसायला लागला. कर्जाचा हप्ता जास्त होता. घरचा खर्च भागवणं कठीण होत होतं. पैसा शिल्लक राहत नसे. परिस्थिती आटोपशीर नव्हती. रात्री विक्रम कंपनीतून थकून यायचा आणि थेट झोपायचा. पूर्वीप्रमाणे प्रियंकाला वेळ देणं बंद झालं. चिडचिड वाढली. प्रियंका काही बोलली तर रागाने उत्तर मिळायचं. घरात प्रेमाचं वातावरण कमी होत चाललं होतं. शारीरिक जवळीकही दुर्मिळ झाली होती. प्रियंकाला वाटायचं की पती आता पूर्वीसारखा राहिला नाही. कामाचा आणि कर्जाचा ताण त्याला पूर्णपणे गिरून घेत होता. याच दरम्यान प्रियंकाला फेसबुकवर तिच्या कॉलेजचा जुना मित्र अमित जोशी भेटला. दोघांनी एकमेकांशी बोलणं सुरू केलं. अमित महाबळेश्वर परिसरात राहत होता. कॉलेजनंतर भेट झाली नव्हती. आता फेसबुकवर पुन्हा संपर्क जुळला. काही दिवसांत बोलणं वाढत गेलं. प्रियंकाला वाटायचं की पती लक्ष देत नाही, प्रेमाने बोलत नाही. त्यामुळे तिने अमितसोबत मैत्री वाढवायला सुरुवात केली. विक्रम कंपनीत गेला की प्रियंका अमितसोबत गप्पा मारायची. हळूहळू गप्पांमध्ये जवळीक वाढली. दोघं एकमेकांच्या भावना समजून घेऊ लागले. अमितने एक दिवस विचारलं, आपण किती दिवस फक्त बोलत राहणार, भेट होईल का? प्रियंकाने थोडा विचार करून होकार दिला. पती कंपनीत गेला की मी मुलाला शाळेत सोडते, त्यावेळी बाहेर भेटू शकतो. अमित एक दिवस अहमदनगरमध्ये आला. त्याने लोकेशन पाठवलं. प्रियंकाने मुलाला शाळेत सोडलं आणि रिक्षाने अमित थांबलेल्या ठिकाणी पोहोचली. दोघांनी चहा घेतला. जुन्या आठवणी ताज्या केल्या. प्रियंकाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. पतीचा तणाव, चिडचिड, कमी झालेली जवळीक. अमितने ऐकलं आणि सहानुभूती दाखवली. त्या भेटीत दोघं अधिक जवळ आले. अमितने म्हटलं, मी एक दिवस इथेच थांबतो, उद्या लॉजवर भेटूया. प्रियंकाने होकार दिला. दुसऱ्या दिवशी प्रियंका मुलाला शाळेत सोडून अमितने सांगितलेल्या लॉजवर पोहोचली. तिथे रूम बुक केलेली होती. दोघांनी काही तास एकत्र वेळ घालवला. प्रियंकाला अनेक महिन्यांनंतर जवळीक आणि समाधान वाटलं. अमित अविवाहित होता. प्रियंकासाठी हा एक नवीन अनुभव होता. त्यानंतर काही दिवसांचा कालावधी निघून गेला. अमित जेव्हा बोलून घ्यायचा तेव्हा अहमदनगरमध्ये यायचा. दोघे भेटायचे. प्रियंका आता अधिक आनंदी दिसायला लागली होती. विक्रम मात्र तडावातच होता. रात्री प्रियंकासोबत वेळ घालवायला तो नकार देत असे. घरात दुसरं कोणी नसल्याचा फायदा प्रियंका घेत होती. पण अनैतिक संबंध जास्त दिवस लपून राहत नाहीत. एक दिवस विक्रमने प्रियंकाचा मोबाईल बघितला. अमितसोबत खूप बोलणं, लोकेशन शेअरिंग दिसलं. विक्रमच्या डोक्यात तणाव आणखी वाढला. कंपनीचं काम, कर्जाचे हप्ते आणि आता बायकोचे असे मेसेज. त्याला कळेना की आता काय करावं. प्रियंकाने अमितला आज वेळ असेल तर भेटायला ये असे सांगितले होते. ते बोलणं विक्रमला कळाले होते. त्याने एक दिवस सुट्टी घेतली, पण कंपनीत जात असल्याचे नाटक केले आणि घरातून बाहेर पडला. मुलाला शाळेत सोडण्याच्या वेळेची वाट पाहत लपून बसला. प्रियंकाने मुलाला शाळेत सोडले आणि लॉजकडे निघाली. विक्रमने ते पाहिले. थोड्या वेळाने तोही त्या लॉजवर गेला. रूमच्या बाहेर थांबला. आतून काही आवाज येत होते. त्याने बेल वाजवली. अमितने दरवाजा उघडला. दोघे एकमेकांसमोर आले. आत काय चालले होते हे विक्रमच्या लक्षात आले. प्रियंका हैराण झाली. विक्रमने प्रियंकाला घेऊन घरी नेले. घरी आल्यावर त्याने तिच्या घरच्यांना फोन करून सर्व सांगितले. मी यापुढे तिला घरात ठेवणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्याने आईला बोलावून घेतले आणि प्रियंकाला तिच्या गावाकडे सोडायला नेले. काही दिवसांत विक्रमने सोडचिठ्ठीसाठी अर्ज केला. प्रियंका विनंती करू लागली, मी यापुढे असं करणार नाही. पण विक्रमने नकार दिला. मुलगा आता विक्रमकडे राहतो. त्याचे आई वडीलही सोबत आहेत.
प्रियंकाने अद्याप सोडचिठ्ठी स्वीकारलेली नाही. पहिल्या लॉज भेटीनंतर प्रियंका आणि अमित यांचं नातं अधिक घट्ट होत गेलं. अमित आता नियमितपणे अहमदनगरमध्ये येऊ लागला. कधी आठवड्यातून एकदा, कधी पंधरवड्यातून. प्रत्येक वेळी तो आधी मेसेज करायचा, "उद्या येतो. शाळा सुटल्यानंतर भेटूया." प्रियंका मुलाला शाळेत सोडून थेट ठरलेल्या ठिकाणी पोहोचायची. भेटी आता फक्त गप्पांपुरत्या राहिल्या नव्हत्या. दोघे लॉजमध्ये तासनतास एकत्र वेळ घालवत. प्रियंकाला वाटायचं की अनेक महिन्यांनंतर तिला कोणीतरी खरं लक्ष देतंय, प्रेमाने बोलतंय, जवळीक दाखवतंय. विक्रम घरी आल्यावर थकलेला, चिडचिड करणारा आणि लवकर झोपायचा. अमित मात्र वेळ काढून येत असे, बोलत असे, हसत असे. प्रियंका हळूहळू अमितच्या भावनांमध्ये गुंतत चालली होती. घरात मात्र वातावरण अधिक तणावपूर्ण होत होते. कर्जाचे हप्ते नियमित भरावे लागत होते. विक्रमचा पगार बहुतेक हप्त्यात जात असे. घरचा खर्च भागवणे कठीण होत होते. प्रियंका कधी कधी पैसे मागत असे तर विक्रम चिडायचा. "तुला कळतंय का किती ताण आहे? घर घेतले म्हणून आता हे सहन करा," असं तो म्हणायचा. प्रियंका शांत राहायची पण मनात नाराजी वाढायची. रात्री विक्रम झोपला की प्रियंका मोबाईलवर अमित सोबत बोलत असे. कधी कधी उशिरापर्यंत मेसेज चालत. अमित तिला "तू माझ्याशिवाय राहू शकते का?" असे विचारायचा. प्रियंका उत्तर द्यायची, "आता कठीण वाटतं." दोघांमध्ये भावनिक नातं मजबूत होत होते. शारीरिक भेटीही सुरू होत्या. प्रत्येक भेटीनंतर प्रियंका घरी परतताना थोडी गुन्हागारी वाटायची पण आनंदही जास्त होता. मुलगा नर्सरीत जात होता. प्रियंका त्याला सोडून येईपर्यंत अमितची वाट बघत असे. कधी कधी दोघे छोट्या हॉटेलमध्ये बसून चहा पिऊन जुन्या कॉलेजच्या आठवणी काढत. प्रियंका अमितला सांगायची, "माझं लग्न चुकीचं झालंय असं वाटतं. विक्रम आता पूर्ण बदललाय, फक्त काम आणि कर्ज." अमित सहानुभूती दाखवत असे आणि अधिक जवळ येत असे. असेच 2-3 महिने सरले. प्रियंका आता अधिक खुश दिसायला लागली होती. चेहऱ्यावर चमक होती, नवीन कपडे घालायची, मेकअप करायची. विक्रमला मात्र हे बदल लक्षात आले नाहीत. तो स्वतःच्या तणावात गुरफटलेला होता. कंपनीत जास्त वेळ, रात्री थकून येणे, हप्त्यांची चिंता, यातच तो गुरफटला होता. पण एक दिवस गोष्ट बदलली. विक्रमला घरी थोडी सुट्टी होती. त्याने प्रियंकाचा मोबाईल चार्जला लावलेला पाहिला. स्क्रीन लाईट झाली. अमितचा मेसेज दिसला, "उद्या नक्की ये, रूम बुक केली आहे." विक्रमने मोबाईल उचलला, चॅट उघडला. अनेक दिवसांचे मेसेज, लोकेशन शेअरिंग, प्रेमाची वाक्ये, सगळं समोर आलं. विक्रमचे हात थरथरले, डोक्यात रक्त चढलं. त्याने मोबाईल खाली ठेवला आणि शांत बसून विचार करू लागला. "मी कर्ज काढून घर घेतले, हप्ते भरतो आणि ही." त्याला राग आणि दुःख दोन्ही एकत्र आले. त्याने त्या दिवशी काहीच बोलले नाही. प्रियंकाला कळू दिले नाही की त्याने मोबाईल बघितला आहे. दुसऱ्या दिवशी प्रियंकाने अमितला मेसेज केला, "आज वेळ आहे तर ये." अमितने उत्तर दिले, "येतो, शाळा सुटल्यानंतर लॉजवर." विक्रमने हे बोलणं पाहिले होते. त्याने कंपनीत सुट्टी घेतली पण प्रियंकाला सांगितले की तो कामावर जातोय. सकाळी घरातून निघाला आणि मुलाला शाळेत सोडण्याच्या वेळेची वाट पाहत लपून बसला. प्रियंकाने नेहमीप्रमाणे मुलाला शाळेत सोडले आणि रिक्षाने लॉजकडे निघाली. विक्रमने ते पाहिले. थोड्या अंतरावरून पाठलाग केला. प्रियंका लॉजमध्ये गेली. काही वेळाने विक्रमही तिथे पोहोचला. त्याने रूम नंबर शोधला आणि बाहेर थांबला. आतून येणारे आवाज ऐकून त्याला सर्व समजले. त्याने बेल वाजवली. अमितने दरवाजा उघडला. दोघे एकमेकांसमोर आले. अमितची बोबडी उलडली. आत प्रियंका विचित्र अवस्थेत होती. विक्रमने काहीच बोलले नाही. फक्त प्रियंकाला बघितले आणि म्हटले, "घरी चल." प्रियंका काही बोलू शकली नाही. ती घाबरलेली होती. विक्रमने तिला घेऊन थेट घरी नेले. घरात आल्यावर त्याने शांतपणे सांगितले, "मी सगळं पाहिलं, मोबाईलमधील मेसेजही. आता मी तुला घरात ठेवणार नाही." प्रियंका रडू लागली, विनंती करू लागली. पण विक्रम अटल होता. त्याने लगेच तिच्या घरच्यांना फोन करून सर्व सांगितले. त्या रात्री घरात विक्रमने आईला नाशिक म्हणजे अहमदनगरला बोलावून घेतले. प्रियंकाला तिच्या माहेरी सोडायला नेले. मुलगा विक्रमकडेच ठेवला. काही दिवसांत त्याने सोडचिठ्ठीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. प्रियंका आता माहेरी होती. ती वारंवार फोन करून विनंती करत होती, "मी चूक केली, पुन्हा असं होणार नाही. मुलगाही आहे, माझं आयुष्य संपेल." पण विक्रमने स्पष्ट नकार दिला. "मी कर्ज काढून घर घेतले, हप्ते भरतो आणि तू माझ्या पाठीमागे असं. आता परत येणं शक्य नाही." अमितनेही संपर्क तोडला. तो प्रियंकाच्या मेसेजला उत्तर देईना. प्रियंका एकटी पडली. मुलगा वडिलांकडे, नवरा सोडचिठ्ठी मागतो आणि प्रियकर गायब. तिच्या
विक्रमने ताबडतोब कायदेशीर सल्ला घेतला. त्याने वकिलाकडे जाऊन सोडचिठ्ठीसाठी अर्ज तयार केला. कारण स्पष्ट होते, पत्नीचा अनैतिक संबंध आणि विश्वासघात. मुलगा त्याच्याकडेच राहील अशी मागणीही त्याने केली. काही दिवसांत अर्ज कोर्टात दाखल झाला. प्रियंका माहेरी होती. तिच्या आई वडिलांना सर्व कळाले होते. घरात मोठे संतापाचे आणि दुःखाचे वातावरण होते. आई रडत होती. वडील रागावले होते. आम्ही तुझे लग्न इतक्या चांगल्या घरात लावले, घरही घेतले होते, आणि तू हे काय केलेस, असे ते वारंवार म्हणत. प्रियंका स्वतःला दोष देत होती, पण आता पश्चात्ताप करून काही मिळणार नव्हते. तिने विक्रमला अनेक वेळा फोन केले. मी चूक केली, मला माफ कर, मुलगा लहान आहे, मी परत येते, यापुढे कधीही असं होणार नाही. पण विक्रमने फोन उचलला तरी थोड्याच वेळात ठामपणे सांगितले, मी निर्णय घेतला आहे, आता परत येणं शक्य नाही. तू माझा विश्वास तोडलास. विक्रमच्या आई वडिलांनाही सर्व कळाले. ते नाशिक म्हणजे अहमदनगरला येऊन मुलासोबत राहू लागले. आई मुलाची देखभाल करू लागली. वडील विक्रमला सांगत, तू बरोबर आहेस, अशा पत्नीला घरात ठेवण्याची गरज नाही. विक्रम आता पूर्णपणे कामात आणि मुलामध्ये गुंतला होता. कर्जाचे हप्ते अजूनही चालू होते, पण तो अधिक निर्धाराने काम करू लागला. अमित जोशीने पूर्ण संपर्क तोडला. प्रियंकाच्या मेसेजला उत्तर नव्हते, कॉल नाही. त्याने स्वतःला या प्रकरणातून बाजूला केले. प्रियंकाला वाटले की ज्याच्यासाठी तिने सर्व धोक्यात घातले तोही गायब झाला. एकटेपणा अधिक जाणवू लागला. कोर्टात पहिली सुनावणी झाली. प्रियंका आणि विक्रम दोघेही हजर होते. विक्रमच्या वकिलाने विश्वासघाताचे पुरावे सादर केले. मोबाईल चॅट्स, लोकेशन शेअरिंग आणि प्रत्यक्ष पकडल्याची घटना. प्रियंकाच्या वकिलाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. माझ्या क्लायंटला पश्चात्ताप आहे, मुलगा लहान आहे, संसार पुन्हा जोडता येईल. पण विक्रम ठाम होता. त्याने कोर्टात स्पष्ट सांगितले की तो पत्नीला माफ करण्यास तयार नाही. सुनावण्या चालू राहिल्या. दरम्यान प्रियंकाची मानसिक अवस्था खूप खराब झाली. ती दिवसभर रडत असे, खाणे-पिणे कमी केले. आई वडील तिला समजावत, पण ती ऐकेना. मुलाची आठवण सतावत होती. कधी कधी ती विक्रमच्या आईला फोन करून मुलाला बोलवण्याची विनंती करत असे. कधी कधी मुलाला थोडा वेळ बोलता येईल, पण विक्रम जास्त वेळ देईना. गावात आणि नातेवाईकांमध्ये ही बातमी पसरली. प्रियंकाच्या माहेरच्या गावात लोक चर्चा करू लागले. काही जण तिच्या बाजूने बोलत, काही टीका करत. विक्रमच्या नातेवाईकांमध्ये मात्र एक मत होते, त्याने बरोबर केले. काही महिने उलटले. कोर्टात तडजोड होण्याची शक्यता दिसत नव्हती. विक्रमने मुलाचा पूर्ण हक्क मागितला. प्रियंकाला भेटीचा मर्यादित अधिकार देण्याबाबत चर्चा सुरू झाली. प्रियंका अजूनही आशा ठेवून होती की विक्रम कधीतरी माफ करेल, पण विक्रमचा निर्णय बदलला नाही. अमितबद्दल प्रियंकाला आता राग येऊ लागला होता. त्याने मला प्रोत्साहन दिले, भेटीला बोलावले आणि आता गायब, असा विचार तिच्या मनात येत असे. पण स्वतःच्या चुकीची जाणीव तिला अधिक सतावत होती. घर, पती, मुलगा सगळं गमावल्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. विक्रमने दरम्यान घरचे हप्ते नियमित भरायला सुरुवात केली. आई वडिलांच्या मदतीने घर खर्च आटोपशीर होत होता. मुलगा हळूहळू आईविना सरावत होता, पण कधी कधी रात्री आईला कॉल करण्याची मागणी करत असे. विक्रम त्याला समजावत असे. प्रियंकाच्या वडिलांनी एकदा विक्रमला भेटून विनंती केली, मुलगी चुकली, पण आता पश्चात्ताप आहे, संसार वाचवा. विक्रमने नम्रपणे पण ठामपणे सांगितले, मी प्रयत्न केला, पण विश्वास तुटला की पुन्हा जुळत नाही. मी निर्णय घेतला आहे. असेच दिवस सरत होते. सोडचिठ्ठीची प्रक्रिया मंद गतीने पुढे सरकत होती. दोन्ही कुटुंबे तणावात होती. प्रियंका एकटी पडली होती. विक्रम जबाबदाऱ्या सांभाळत होता आणि एक छोटा मुलगा दोन्हीकडे विभागला गेला होता. शेवटी सोडचिठ्ठीची अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने विक्रमला मुलाचा पूर्ण हक्क दिला आणि प्रियंकाला महिन्यातून 2दा भेटण्याची परवानगी दिली. विक्रमने निर्णय स्वीकारला. प्रियंका कोर्टरूममधून बाहेर पडताना रडत होती. तिने शेवटचा प्रयत्न केला, विक्रम, एकदा तरी माफ कर. पण विक्रमने फक्त डोके हलवले आणि मुलाला घेऊन निघून गेला. त्या दिवसापासून प्रियंका पूर्णपणे बदलली. तिने स्वतःला दोष देणे थांबवले नाही, पण आता ती शांतपणे जगण्याचा प्रयत्न करू लागली. माहेरी राहून तिने एक छोटीशी नोकरी सुरू केली. मुलाला भेटायला जाताना तिचे हात थरथरत असत, पण ती हसण्याचा प्रयत्न करत असे. मुलगा तिच्या मांडीवर बसून आई म्हणत असे, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येई. विक्रमने घर पूर्णपणे व्यवस्थित केले. आई वडील काही काळानंतर नाशिकला परत गेले, पण ते नियमित येत राहिले. मुलगा शाळेत जाऊ लागला.
विक्रम रात्री मुलाला गोष्टी सांगत असे आणि कधी कधी स्वतःच विचार करत असे. विश्वास तुटला तर संसार तुटतोच, पण मुलासाठी मात्र आयुष्य पुढे नेले पाहिजे. अमित जोशीबद्दल प्रियंकाला आता काहीही वाटत नव्हते. तो पूर्ण गायब झाला होता. तिच्या आयुष्यातून तो पूर्णपणे बाहेर पडला होता. काही वर्षे उलटली. प्रियंका अजूनही एक